माझ्या चॅनलला तुमचं स्वागत आहे। आज आपल्याला बेसनचे लाडू बनवायचे आहेत। बघा किती मस्त लाडू झालेले आहेत, सॉफ्ट दाणेदार। हो का लाडू मी फोडून दाखवते तुम्हाला। चवीला तर खूप मस्त झालेले आहेत। तुम्हाला जर लाडू आवडले तर माझी रेसिपी कशी वाटते तुम्ही सांगा, कमेंट करा। लागणारे साहित्य लाडूसाठी बेसन पीठ, साखर, तूप, इलायची। आता आपल्याला साखर बारीक करून घ्यायचा आहे। बघा साखरी सोबतच आपल्याला इलायची पण बारीक करून घ्यायचा आहे। 5 ते 6 इलायची घेतलेला आहे। आता आपण ह्याला साखर बारीक करून घेऊ। बघा असं एकदम बारीक बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला। बघा आता आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। मी मोठ्या चमच्यानी 3 चमचे तूप घेतलेला आहे। बघा आता आपण हे बेसन पीठ घालून घेऊ। मग गॅस बारीक करून सनी ते आपल्याला चांगलं मिक्स करून घेऊ। तर आपल्याला हलवत राहायचं आहे। बारीक गॅसवर सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला। मस्त खाली डागतंय। जितका आपण चांगले लालसर भाजून घेतो तेवढे आपले लाडू चांगले होतात। आता आपल्याला अजून थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे। बघा मी 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे अजून। बारीक गॅस करून सनी सतत असं हलवत राहायचं आहे। बघा आता आपलं पीठ गरम होत आहे। बघा थोडं थोडंसं कलर येत आहे। भाजल्यावर आपला पिठाचा सुगंध सुटत आहे। बघा आपला रवा अजून थोडंसं भाजायचं। बघा आपलं बेसन अजून थोडंसं भाजत आहे। वास बघा किती मस्त येत आहे। आता आपल्याला अजून थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे। मग आता हलवून घ्यायला चांगलं। बघा किती मस्त आपला बेसन शिजत आहे, चांगलं भाजत आहे। बघा आपले बेसन किती मस्त शिजत आहे। तर आपल्याला ही अजून 1-2 मिनिटं शिजवून घेऊ। बघा आपलं बेसनचा कलर बदललेला आहे। बघा का लालसर किती मस्त भाजलेला आहे। तर आपण बघा कलर आलेला आहे आणि सुगंध येऊ लागले। आता आपण असं समजायचं की आपलं बेसन चांगलं भाजलेलं आहे। बघा का आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालून घेऊ। साखर तुमच्या आवडीनुसार घालून घेऊ शकता। तुम्हाला गोड कसं आवडते तसं घालायचं आपल्याला। थोडंसं साखर घालून सनी मिक्स करून घ्यायचं आहे। बेसन किती वाटीच्या हिशोबाने घेतलेला आहे तेवढी अर्धी वाटी मी साखर घेतलेला आहे। बघा असं चांगलं मिक्स करून घेऊ साखर आपण। बघा असं खाली घेऊन सनी तर आपल्याला हे समद असं साखर मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे समजा
एकीकडे करून सनी तर आपल्याला हे एक 5 मिनिटं ठेवायचं आहे। असं बघा 5 ते 7 मिनिटं ठेवून सनी आता आपल्याला लाडू करून घ्यायचा आहे। बघा किती मस्त लाडू होत आहे। तर आपले लाडू तयार झालेले आहेत। बेसनचे लाडू बघा किती सॉफ्ट किती मस्त झालेले आहेत।